बायको पुरवठा मंत्र्याची निवड करा भाऊ सरकार. जसा अन्नधान्याचा तुटवडा पडला का बाहेर देशातून बोलावता, तसं आमच्या कुवाऱ्याला बायका नाही भेटत आहेत तर बाहेर देशातून बोलवा ना का. अरे नाही चीनच्या पांढऱ्या पांढऱ्या भेटल्या तर दक्षिण आफ्रिकेचा कारा पहिला बोलवा, पण बायका बोलवा ना रे बाबा. आता उपोषणाले बसल्याशिवाय काही खरं नाही. सरकारने तरी तयारी आमच्या कुवाऱ्याला विचारच नाही सरकार. कोणतं उपोषण हो का? पाय भडवेल लागला म्हणजे उपोषणाला बसलो ते बी चिडवायला पाहत घरात करतो. अरे देवा, बोला इथं बायकासाठी उपोषणावर बसलाय. आता यानं जर इथं मला बघितलं आणि यानं कळलं तर मग माझ्याकडे पैशासाठी तगादा लावेल. आता काय करू? हे बायबाप सरकार, मला न्याय द्या, न्याय द्या, नाहीतर मरण द्या. अन्याय झाला माझ्यावर, मला न्याय द्या एवढ्या दुष्काळात तिच्यावर कोणता अन्याय झाला? देवा परमेश्वरा, हिच्यावर कृपा कर, हिच्यावर कृपा कर आणि हिच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोड आणि हिला न्याय दे आणि मला बायको दे. सत्वर पाव ग मला भवानी माई रोडगावाई, पाव ग मला भवानी माई रोडगावाई. ते पागल बिगल झाला असं काय? असं नाचतोस कशाला? बाई मी आराधना करत आहो देवी माते का तुझा अन्याय दूर होऊ दे आणि मला बायको भेटू दे. पण तू आत्महत्या करायसाठी काऊन निघालीस तर का झाला असा? हे लावण्यवती नारी आधीच नारी जातीचा दुष्काळ आहे आणि त्यात जर तू आत्महत्या केलीस तर तुझी एक कुवारा राहील. काय राहील का? वाटल्यास तुला 2 करायचे असतील ना 2 कर, नाही तर 5 कर, पण आत्महत्या नको करू. बाय पाप लागल बरं तू रे आत्महत्या केलीस तर. मग हे लोकसंख्या कशी वाढेल सांग ना. अरे तेच तर होऊ नये म्हणून मी आत्मदान करायला निघाली ना. पर्यायच उरला नाही माझ्याजवळ. तर मी पर्याय आहो ना. तू काही टेन्शन घेते? ए पण जवळ येऊ नको का? माझा आता पुरुष जातीवर विश्वासच उठलाय. नाही एवढा विश्वास नको करू. तुला सांगितलं ना जवळ येऊ नको म्हणून. काही समज नाही. चांगला साठवण करायसाठी जातो तर ते हातही नाही लावते आहेस तू. कसा समजवत आहो तुले? का झाला तुला? खरं सांग, का झाला सांग. तुझ्या कोणी अन्याय केला का? तुझ्या भोळ्या स्वभावाचा कोणी फायदा घेतला का? सांग. तसं काही नाही, पण तो माझा बेवडा नवरा. सत्याना बेवड्याला बायको भेटते आणि आम्ही पेव नाही काही नाही तरी आम्हाला बायको नाही भेटत आहे. कमाल बाई, तू टेन्शन नको घेऊ. फक्त तू म्हणे एक वेळ हो म्हण. मी तुझ्या मर्जीच्या व्यतिरिक्त काहीही करणार नाही. फक्त तू हो म्हण. मग पाय माझा तू दिलदारपणा. हे बघा, तुमचा दिलदारपणा ना तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या स्वभावावरून पण का झाला? पण तो माझा पिवळा नवरा. 3 वेळ सांग त्याला सोड ना आणि या भोल्याला शिका. टेन्शन नको घेऊ. तसंही केलं असतं मी, पण त्यांनी मला 50,000 विकत घेतलंय ना. असा हो पाय. चला पहिले नवर देवाला द्यायला लागे हुंडा. आजकाल पोरी कमी झाल्या तर पोरीले हुंडा द्यायला लागते. आणि जर मी दुसरं लग्न केलं तर तो माझ्याकडे पण पैशासाठी तगादा लावणार ना. त्याला कुठून देऊ? तर मी आहो ना, मी देतो पैसा. तू काय टेन्शन घेतेस? पैसेच पाहिजे तुले. चल घे. एवढेच आहेत. नाही, मी असं करू शकत नाही. काऊन? तसं जर झालं ना तर तो बेवडा मला उभ्यानं मारझोड करतात, तमाशे करतात. तो तुझा नवरा उभ्यानं मारते आणि बाकीचे नवरे का बसू मारते? सगळे उभ्यानच मारते. एवढीची गोष्ट नाही. मला खूप खुशी झाला. मला जाऊ दे, तू माझी वाटच बघत असेल नाहीतर
झोडपेल मला मला ए, जाऊ. थांब ना हो? थांब बाई थांब. मले काही मन भाव नाही. माझ्याही मनाचा विचार कर. तुले सांगतो ना हं? तुले सांगतो. असती हो का तू पैसे दे आमचे पैसे दे 5,000. तू 5,000 टाक बाई. बोला आता भोला म्हणतो गोला म्हणतो पण माझे पैसे दे तू. बोला हे बघ, माझ्यावर विश्वास कर ना. हं. मी तेव्हा खोटी बोलले पण आता खोटी नाही बोलत आहे. का? खरंच तर माझा बेवडा मला त्रास देतोय आणि आता सध्या माझ्याकडे पैसे पण नाहीत. असं तू खोटी बोलाल कमी पटायच्यास का व? तो बेवडा नवरा आहे म्हणतेस ना तुझ्या गळ्यात कारा धागाय नाही आहे ना म्हणजे का मला उल्लू समजतेस का? अरे आजकाल कोण घालतं तसं काढत तसा नाही ते खरं सांगतो. हे भानू अगं मी तुझ्यावर प्रेम करतो. हो जेव्हापासून तुला मी पाहिलं हा डोळ्याने डोळ्यात तुला पाहिलं काय वाटतं सांगू? काय नाही का? ए डोळ्यानी डोळ्याला केला इशारा